हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आशा करते सगळे मजेत असणार आणि सकाळची सुरुवात अशी श्रीरामाच्या नावाने झाली तर खूपच भारी ना. ॲक्च्युली ना याचं भरपूर दिवसापासून सुरू होतं की मला एक असं दगड दे, मला त्यावर नाव टाकायचं आहे श्रीराम आणि मला ते पाण्यात टाकायचं आहे आणि मी बघणार की ते त्या पाण्यात तरंगतं की ते डुबतं. मुलं किती इनोसंट असतात ना, त्यांना असं म्हणजे जे बघितलेलं आहे तेच त्यांना वाटतं की ते रिअलमध्ये असेल किंवा ते झालेलं तर आहे रिअलमध्ये. त्याचं काही आपण त्यावर हे नाही करणार, आक्षेप नाही घेणार. पण आहे ना, मुलांना असं ते भरपूर म्हणजे त्यांना समजवायला ना आपल्याला खूप जास्त आपलं म्हणजे स्वतःचं माइंड तितकं चालायला पाहिजे आणि त्यांना आपण ते समजवू शकलो पाहिजे की हे असं होत नाही बाबा, ॲक्च्युली ती गोष्ट जी आहे ती वेगळीच आहे. ते रामयुग होतं आणि हे कलियुग आहे, तर आत्ता काही हे दगड तरंगणार नाही हे त्याला समजवावं लागलं मला. तर त्याचं हे सुंदर असं नाव जे आहे ते लिहून झालेलं आहे, त्यावर काढून झालेलं आहे दगडावर आणि त्याने पाण्यात टाकलेलं आहे. तो दगड काही तरंगला नाही आणि त्याचं तोंड बघा आपण कसं झालं आहे ते. एक्सप्रेशन खूप वेगळंच दिले त्याने की हे का तरंगत नाही आहे आता वरती. आणि बघा आपण हे अजिबात तरंगलेलं नाही आहे, कारण तेव्हाचे दगडसुद्धा वेगळे होते. असं नाही की हे दगड तरंगणार नाही आणि ते म्हणजे ते तरंगले आणि हे तरंगणार नाही, कारण ते तेव्हाचे दगड जे आहे ते वेगळेच होते. आणि आत्ता आहे आमच्याकडे वरणबट्टीचा बेत आणि वरणबट्टीचं जेवण वगैरे केल्यानंतर लगेच निघालो आहे आम्ही घराबाहेर. तर कुठे जातो आहे मी सांगते तुम्हाला. ॲक्च्युली आम्ही जातो आहे माझ्या पुनावळेचं जे घर आहे दुसरं, तिथे जातो आहे. तिथे पार्किंग अलोकेट झालेली आहे ते बघायला जातो आहे आणि तिथूनच आम्ही एक दुसरीकडे जाणार आहोत. तिथे सुद्धा आम्हाला एक दुसरं घर बघायचं आहे आणि जिथं बघणार तिथं आपल्याला हे बिल्डिंगच दिसणार. पूर्ण सिमेंटचं जंगल झालेलं आहे. इतकं काम वगैरे करून ना मला जायचं अजिबात इच्छा नव्हती आणि ऊनसुद्धा भरपूर होतं, त्यामुळे मला अजिबात वाटत नव्हतं जायचं आहे. पण हे ऐकत नव्हते की चल म्हणे आता बघूया आणि बाहेर निघ म्हणे, थोडंसं काय होणार आहे उन्हाने. त्यामुळे मी आता निघालेली आहे, कारण मला उन्हात अजिबात आवडत नाही. तर आता आहे बघा आपण पुनावळीचं जे आहे मेन बोर्ड लावलेलं आहे तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ही आहे आमची सोसायटी. बोलण्यामध्ये शूट वगैरे काहीच केलं नाही, लगेच निघालो, कारण तिथे भाडेकरू जो होता तो नव्हता घरी. त्यामुळे आम्ही बाहेरूनच बघितलं आणि लगेच निघालो आणि आत्ता आलो आहे आम्ही जे आम्हाला एक घर बघायचं आहे तिथे. कारण जे ते कॉलवाले असतात ना, ते परत फोन करत होते की या तर एका कामाला गेलो आहोत तर दुसरं कामसुद्धा आम्ही करून येणार आहोत. आणि माझं जे दुसरं घर आहे तिथूनच हे जवळच आहे, त्यामुळे आलो आहोत. तर ते सुद्धा एक काम करून निघून जाऊया म्हटलं तर आलेलो आहोत. आणि हे बघा बाप्पा किती सुंदर आहे आणि हा फुकटचा चहा तर काही आम्ही सोडणार नाही. तो चहासुद्धा घेतला, कारण दुपार तर झालेलीच आहे ऑलरेडी. खूप मोठे असे टावर आहे, असे जवळजवळ EF पर्यंत यांची टावर आहे आणि भरपूर मोठी अशी सोसायटी आहे. पण त्याला म्हणजे पोझिशन मिळायला जवळजवळ ते 2030पर्यंत मिळेल आणि इतके 5-6 वर्षापर्यंत पैसे अटकून ठेवायचं म्हणजे हा मूर्खपणाचा आहे. त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. पण बघायला आम्ही जरूर गेलेलो आहोत आणि हे सॅम्पल फ्लॅट जो असतो तो आहे. सुंदर आहे फ्लॅट पण आणि ही किचन आहे. 2029-30 जरी म्हटलं ना तर जवळजवळ हे एक्सटेंड करत जातात 2-3 वर्षापर्यंत आणि त्या एक्सटेन्शनमुळे ना आपली कामं जे आहे, आपले जे बजेट असतात ते सगळे रखडले जातात. त्यामुळे आपला बजेट हलतो. छान रूम वगैरे डेकोरेशन केलेलं आहे. येथून आपल्याला आयडिया घेता येते. जर आपल्याला आयडिया घ्यायची असेल ना, असे सॅम्पल फ्लॅट बघून यायचे आणि त्यानुसार आपलं घर जे आहे ते सजवत राहायचं. हे लोक जरी म्हणत असतील की आम्ही पोझिशन लवकर देऊ, पण तसं काही होत नाही. कारण आमचं जे घर आहे, जे पुनावळेचं घर आहे, ते आम्ही जवळजवळ ना कोविडच्या वेळेस बुक केलेलं होतं आणि आता त्याला म्हणजे जवळजवळ त्यांनी 3 ते 4 वर्ष एक्सटेन्शन केलेलं आहे आणि अजून पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे पोझिशन दिलेलं नाही, सॉफ्ट पोझिशन दिलेलं आहे त्यांनी. सो घर वगैरे घेताना ना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की जे ऑलरेडी म्हणजे 70% झालेलं आहे तेच आपण शक्यतो घ्यायला पाहिजे, सो दॅट आपल्याला ना लवकर मिळेल घर. पण पैसे वगैरे ना आपल्याला तेव्हा थोडे जास्त द्यावे लागतात, कारण ते ऑलरेडी रेडी झालेलं असतं ना त्यामुळे. आणि असंही ते सेमच पडतं, कारण इतके दिवस आपण यांना पैसे पहिले देऊन ठेवलेले असतात आणि नंतर जेव्हा आपण एखादी असं रेडी घर घेतलं तर तेव्हा आपल्याला एक सोबतच इतके पैसे द्यावे लागतात. तर ते सेमच पडतं. एक टोटल आपण कॅल्क्युलेशन काढलं ना तर सेमच पडतं ते. तर हे सुंदर असं स्टॅच्यू आहे बुद्धाचं. तर घर वगैरे बघून झालेलं आहे, आत्ता निघतोय आम्ही घरी. आमच्यासोबत माझी मोठी जाऊ आणि माझे मोठे दीर आलेले होते. तर आजचा हा छोटूसा मिनी ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.